जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे काय म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचा, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न पाहता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिटबुक माय प्रेसिड आणि गिफ्ट प्रेसिड असे 2 प्रेसिड दिलेले आहेत. ते दोन्ही प्रेसिड तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमाय प्रेसिडला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला सॉन्ग प्लस एक इथे ब्लिंक इफेक्ट दिलेला आहे ऑलरेडी ॲड करून. तर बघू शकता स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही तर तुमचा देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पूर्णपणे लास्टला का ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. जस्ट ह्याला काय करायचं मित्रांनो, 6.18 पैसे यायचं आहे. स्प्लिट करा लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्या. दोन्ही फोटो सॉन्गच्या वरती घ्यायचे आहेत. बघू शकता मी दोन्ही फोटोला सॉन्गच्या वरती घेतो. वरती घेतल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर सिम्पली काय करायचं आहे, आता बॅक यायचं आहे. शिगेपेटे प्रेसिडमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमाय प्रेसिडला या. बिटमाय प्रेसिडला आल्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बॅक यायचा आहे. शिगेपेटे प्रेसिडमधला 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्कला यायचा. बिटमार्क प्रेसला आल्यानंतर दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बॅक यायचं आहे. आता शिगेपेटे प्रेसिडमध्ये मी लास्टला एक लहान बारकी लेअर दिलेली आहे. ह्याच्यावर क्लिक करायचं. इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रेसिडला या. बिटमार्क प्रेसिडला आल्यानंतर तर आता काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला समजेल. तर आता काय करायचं आहे करेक्ट मित्रांनो, 8 पॉईंट म्हणजे आता इथनं सगळ्या बीट दिलेले आहेत मी. तर 8 पॉईंट कुठे यायचं सांगतो. 8.7 पैसे यायचं आहे. एकदा ही लेअर पेस्ट करा आणि याला लॉंग प्रेस करून लाल रेषेच्या बरोबर मध्ये घ्यायची आहे. ही म्हणजे ही लेअर्सला ही करेक्ट 8.7च्या मध्ये घ्यायची आहे. बघू शकता. नाहीतर इथे येऊन एकदा स्प्लिट करा म्हणजे एक करेक्ट ह्या बीट म्हणजे इकडं सेम पार्ट इकडं सेम पार्ट राहिला पाहिजे. म्हणजे असं मध्ये मिडललाही सेट करा. तर बघू शकता प्रत्येक बीटला जाऊन एकदा इथं पेस्ट करा. ही लेअर्समध्ये व्यवस्थितरित्या ही लेअर बसून जाईल. बघू शकता प्रत्येक बीटला जायचं आहे आणि एकदा इथे पेस्ट करा ही लेअर. बघू शकता मी इथं बघू शकता ही मध्ये आलेली आहे. ही पण लेअरमध्ये जरा इकडं पाहिजे ही लेअर. बघू शकता व्यवस्थितरित्या मी करून घेतो. तर बघू शकता मी व्यवस्थितरित्या सगळ्या लेअर करून घेतो. ही लेअर बरोबर बसली आहे. ही पण जरा इकडं झालेली पण जरा इशे मित्रांनो, काही इशे नाही, जरा चालतो पण जादा म्हणजे लय इकडं तिकडं पण ठेवू नका. तर बघू शकता मित्रांनो सर्व लेअर ॲड करून झाल्यानंतर स्टार्टिंगला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करा. करायला कलर अँड फिलमध्ये जाऊन 1 नंबर ऑप्शन दिसेल. मित्रांनो इथनं हा शेप डिलीट करा. स्टार्टला यायचा प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला कलर अँड फिलमध्ये नाही बॉर्डर स्ट्रोकमध्ये जावा. स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. नंतर ह्याला 10 ते 11 ठेवा आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट केल्यानंतर ह्याला इथे कलर अँड फिलमध्ये जावा. 1 नंबर ऑप्शन दिसेल नन. त्याच्यावर क्लिक करून इथे बॉर्डर क्रिएट करा आणि याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करा. स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया. तर बघू शकता एवढं केल्यानंतर आपल्याला इथं एक बॉर्डर क्रिएट होऊन दिसेल. तर क्रिएट होऊन जाईल. तर बघू शकता आणि व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. बघू शकता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. तर व्हिडिओला तुम्ही व्हिडिओवर इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल घालू शकता. कॉपीराइट शेअर्स बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. खाली व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून
हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.